तुम्ही जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर या पावसाळ्यात तुम्हाला अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी हे सगळे त्रास होऊ शकतात। आपण रोज ब्रश करायला विसरतो का? तर नाही। मग आपण रोज शरीराला मसाज करणे किंवा अभ्यंग करण्याचा कंटाळा का करतो? खरं तर अभ्यंग किंवा मसाज याचा ब्रश करण्यापेक्षा किंवा कोणत्याही इतर क्रियांपेक्षाही खूप जास्त फायदा तो देतो। कारण आपल्या शरीराचं सगळ्यात मोठं ऑर्गन आहे ते म्हणजे स्किन, आणि स्किनला जर तुम्ही तेलाने मसाज केली, अभ्यंग केला तर आपोआपच तुमच्या शरीरातले बरेच आजार हे कमी व्हायला चालू होतात। आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात तुम्ही रोज अभ्यंग करायलाच पाहिजे। तुम्हाला जर जमत नसेल तर आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हे आंघोळीच्या आधी तेलाने मालिश करायची आहे। यासाठी तुम्ही तीळ तेल वापरायचं आहे। पावसाळ्यात होणारे आजार म्हणजेच साधे ताप ते सांधेदुखी या सगळ्या आजारांवर तीळ तेल हे खूप उत्तम काम करतं। कारण पावसाळ्यातील वातावरणाच्या बदलांमुळे आपल्या शरीरातील वातदोष जो वाढत असतो तो कंट्रोल करण्यासाठी तीळ तेलाची मसाज ही खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे तुम्ही ब्रश करायला विसरलात तरी चालेल, पण मालिश करायला विसरू नका।